शिवराय शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, आमचे मार्गदर्शक आदरणीय केडी बापू कांचन, देवीदासजी भन्साळी, प्रकाशप्पा मस्के, राजेंद्र बापू कांचन, राजेंद्रजी खेडेकर, योगिनीताई कांचन, सविताताई कांचन, आमच्या महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे, सगळेच मान्यवर. कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा शेतकरी आक्रोश मोर्चा 27 तारखेला छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीला वंदन करून सुरू झाला. आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती, या शिकवणुकीला आज महाराष्ट्र सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून हा हरताळ फासला जातोय. हा जो शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, काय मागण्या आहेत म्हणजे आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संसदेत गेल्यानंतर माझ्यासारखी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला 2दा संसद रत्न पुरस्कार मिळतो आणि सलग 8 वेळा ज्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला त्या आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं. का झालं? आम्ही मागणी काय करत होतो? कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा, पण गदारोळ हे कारण देऊन आमचं निलंबन करण्यात आलं आणि त्यामुळे रस्त्यावर उतरून हा संघर्ष सुरू आहे. सविस्तर जे काय बोलायचंय ते पुण्याच्या सभेत बोलणारच आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय की या शेतकरी आक्रोश मोर्चाला ठिकठिकाणी म्हणजे जुन्नरहून निघाल्यापासून आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, महाराष्ट्रभरातून शेतकरी बांधवांनी आवर्जून फोन करून सोशल मीडियाद्वारे सांगितलंय की हो, या आमच्या व्यथा आहेत, आमच्या वेदना आहेत आणि या वेदना तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्याला पुण्यात मार्गदर्शन करणाऱ्या पुण्याच्या सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेला यावं. सविस्तर सगळे मुद्दे हे सांगता सभेमध्ये 100% मांडतो. आपण नेहमीप्रमाणे जेव्हा आपली माणसं खांद्यावर उचलून घेतात तेव्हा दुनियेला मोठं दिसतंय, जेव्हा आपली माणसं पाठीवर हात ठेवतात तेव्हा लढायचं बळ मिळते. तुमचा पाठीवरचा हात हा असाच राहू द्या. तुमच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी हा कायम लढत राहील. हा